रोज सकाळी उठल्याबरोबर आम्हाला काही ना काही कारभार करायचा असतो. आज मच्छरदाणीच्या आत आलेल्या माशीला पकडायचं होतं आणि ती काही हातात येत नव्हती, त्यामुळे तिची चिडचिड होत होती. आज होळी असल्यामुळे पटपट सगळी कामे करून देवपूजा करून घेतली. माझ्याकडून सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. देवपूजा आटोपल्यानंतर मस्त अणूची अंघोळ करून दिली. पाण्यात आल्यावर आम्हाला खूप सगळी मस्ती करायची असते. अंघोळ झाल्यानंतर तिला मस्त तयार केलं, जेवू घातलं आणि झोपून दिलं. त्यानंतर आज मी दुपारच्या जेवणासाठी बनवले होते मस्त थालीपीठ आणि शेंगदाण्याची चटणी, सोबत आमरस, लोणचं. एकीकडे पुरण शिजत होतं, कारण आमच्याकडे होळीचा सणाचा स्वयंपाक सायंकाळी करतात. सायंकाळी मी पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक करून घेतला आणि शेवटी मस्त गरमागरम मिरची भजी काढली. आई आणि अनूची सुरू होती इथे मस्त देवपूजा. मी सगळा स्वयंपाक करून घेतला आणि मस्त देवासाठी नैवेद्य बनवला, नैवेद्य दाखवला. आज केलेला स्वयंपाक तुम्ही बघू शकता. मिरची भजी, साधी पोळी, पापड, पुरणपोळी, त्यानंतर आलूची भाजी, वरण आणि मस्त अशी कढी. शेवटी आहे भात. घरची पूजा आटपून आम्ही नंतर गेलो होलिका दहनासाठी. तिथे मस्त पूजा केली आणि घरी आलो.